संतोष मांडे करतोय का हे लवकर सर. अमित राऊत आणि कुणाल खोंड. सन्माननीय बाळासाहेब दवणे आणि अतुल शेठ दवणे हे दोन्ही मान्यवर या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं श्रीराम स्पोर्ट्स आणि आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. चला मैदानामध्ये पहिला चेंडू प्रवीण मोरे, पहिला चेंडू टाकतो, अप्रतिम टाकलेला हा चेंडू पहा निर्धाव. कुणाल खोंड पुढे सरसावा, डायरेक्टिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं लॉंग ऑफला, परंतु चेंडू त्याच्या बॅट वरून पुढे गेला, ऑफ स्टंपच्या अजून बाहेर निघून गेला आणि निर्धाव चेंडू. डाव्या हाताचा उजव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, धाव फलकावरती 0 धावा. कुणाल खोंड हा खेळाडू देखील हाफपिच क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे, परंतु अलीकडे फुलपिच मध्ये या खेळाडूने देखील आपली हुकूमत प्रस्थापित केलेली आहे. ओहो पहा, अक्षरशः गुडघे टेक्यात लावले त्या चेंडूवरती. दुसरा चेंडू निर्धाव प्रनिल मोरे, हा खरं मुंबईचा खेळाडू आहे प्रनिल मोरे. आणि विशेष म्हणजे भारतीय इंडियन डेसिबल टीम मध्ये खेळलेला हा खेळाडू आहे. भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केलेला खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये दिसेल प्रनिल मोरे. पुन्हा एकदा उजव्या बाहेर टाकलं, हा चेंडू निर्धाव. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकणं या मैदानावरची ही एक अप्रतिम कामगिरी आहे. निर्धाव षटक टाकणं हे तर लिमिटेड ओव्हरच्या सामन्यांमध्ये खूपच अवघड आहे, परंतु या मैदानामध्ये 3 गोल चेंडू निर्धाव टाकणं खूपच अवघड गोष्ट आहे. ती लीलया साध्य करतोय प्रनिल मोरे. उगाच भारतीय संघामध्ये त्याला घेतलं नाही. भारताच्या पुन्हा एकदा लागोपाठचा चौथा चेंडू, लागोपाठचा चौथा चेंडू निर्धाव. कुणाल खोंडला एका जागेवरती उभं करून ठेवले. कन्सिस्टन्सी, इतकं सातत्यपूर्ण चेंडू निर्धाव टाकणं एवढं सोपं काम नाही. बापू नाडकर्णी तुम्हाला माहित असतील, पाकिस्तान विरुद्धच्या एका मालिकेमध्ये 191 षटके टाकताना 119 षटके निर्धाव टाकली होती. 120 धावा दिल्या होत्या आणि 9 गडी बाद केले. तर इंग्लंड विरुद्ध खेळताना लागोपाठ 121 चेंडू निर्धाव टाकले होते. निर्धाव षटकांचा राजा. आताच आपण एक सिरीज खेळलो पहा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. त्या सिरीज मध्ये रवींद्र जडेजानं लागोपाठ 17 षटके निर्धाव टाकलेले. बापू नाडकर्णीचा तो विक्रम या मैदानामध्ये. कुणाल खोंडला लागोपाठचे 5 चेंडू उभे करून ठेवले प्रनिल मोरेनं. कदाचित मला वाटतं हे जो फर्स्ट मेडल ओव्हर असेल, हा चेंडू जर निर्धाव असेल तर ते पहिलं निर्धाव षटक असेल या स्पर्धेतलं. आणि एकही चेंडू बॅट वरती त्याला येऊन दिला नाही. कुणाल खोंड ऑन स्ट्राईक, 5 चेंडू पहिले निर्धाव. अजून 0 शून्याची कोंडी इथं फुटली नाही. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आणि निर्धाव षटक. 0 धावा. फलंदाज बाद आहे का? यस, फलंदाज बाद. कुणाल खोंड बाद नाही ना? काय चाललंय? मेडल ओव्हर साठी जल्लोष आहे. वा, मी तेच पाहतोय, पंचांनी तर बोट वर केलेलं नाही, इकडे जल्लोष का चालू आहे. आणि पहा पहिलं निर्धाव षटक, मला वाटतंय अप्रतिम गोलंदाजी प्रनिल मोरेची. भारताच्या अपंग संघामध्ये तो खेळलेला आहे. अपंग संघातून खेळताना त्याने तिथे दर्जेदार कामगिरी केली. टेनिस क्रिकेटमध्ये तो ओपन प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून ओळखला जातो प्रनिल मोरे. त्याला ऐकायला येत नाही, त्याला बोलता येत नाही, असा खेळाडू आहे प्रनिल मोरे. आणि असं असताना येतो की अप्रतिम. अजून 0 आहे. 0ची कोंडी या मैदानामध्ये अजून फुटली नाही. 0तून सुरुवात होते. पहिलं षटक संपलं. 0 धावा धाव फलकावरती. 0त जन्मलो आम्ही, 0त वाढलोही. 0चे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. 0 आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला. बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. सागर होऊ कधी बसलो जरी आजलोही. 0त जन्मलो आम्ही, 0त वाढलोही. 0तून सुरुवात, 0तून षटकार. अमित राऊत ऑन स्ट्राईक. मनीष गारगोटे उद्योजक या समारंभासाठी उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. याच पोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. प्रनिल मोरे चेंडूच्या समोर आहे, अडवतोय.
फेकण्याचा प्रयत्न, परंतु त्याने चेंडू सोडून दिला हातातून. एक धाव इथे अमित राऊतला, 7 धावा धावफलकावरती. सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण यजमान विरुद्ध पाहुणा अशी लढत मैदानामध्ये. पहिलं षटक निर्धाव टाकताना मैदानामध्ये सातत्याने इतके चेंडू निर्धाव टाकणं हे सोपं काम नसतं. बापू नाडकर्णींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही कसं काय असं काम करू शकता. त्याने उत्तर दिलं होतं, माय बेसिक अप्रोच टू कॉन्सन्ट्रेट अबॉव बॉल अँड गुड लाईन. फक्त चेंडूच्या लाईन वरती कॉन्सन्ट्रेट करणं, योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं एवढंच मी फक्त ठरवतो, बाकी फलंदाजाची मर्जी. ओहो, यावेळेस हा चेंडू कुणाल खोडचा खोलून उचललाय आणि डीप लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर षटकार. 13 धावा. कुणाल खोंड मध्ये देखील ती क्षमता, एक हाती सामने जिंकून देतो कुणाल खोंड. शिरूर तालुक्यातला हा खेळाडू आहे पाबळचा. आणि आज या मैदानामध्ये प्रवीण मोरे विरुद्ध खेळताना मात्र त्याला एकही धाव 6 चेंडूमध्ये घेता आली नव्हती. त्यानंतर मात्र त्याने षटकार ठोकलेला आपण पाहिलं. लॉंग ऑफला षटकार ठोकणं डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एवढं सोपं काम नाही, परंतु या मैदानामध्ये सहज त्याने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस आहे. शांताराम शेठ चव्हाण केटरर्स यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस, तर हिरामन भाऊ मांडेकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचे बक्षीस. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता आणि वाईड चौकार. 5 धावा वाईडच्या रूपाने मिळणार आहेत. 5 धावांबरोबर धाव फलक जातोय. 18 धावा. स्ट्राईक मात्र रोटेट होणार आहे, रोटेट होणार नाही. स्ट्राईक धाव फलकावरती 18 धावा असेल. कुणाल खोंड ऑन स्ट्राईक असणार आहे. धावा कशाही मिळून त्या महत्वाच्या. पहिल्या षटकामध्ये 0 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा. पहा, असा इकडं तिकडं होणारा सामना आपल्याला बघायचा आहे. काळाचा ठोका चुकतो. सतत पारडं जर सामन्याचं बदलत असेल, एकमेकांवरती असे डाव टाकले जात असेल, ते डाव उधळून लावले जात असेल, एकमेकांवरती अशी कुरवडी केली जात असेल, तर मात्र आपल्याला खूप आनंद त्या सामन्यातून मिळत असतो. आणि तोच आनंद शोधण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. फुल टॉस चेंडू, लॉंगचा क्षेत्ररक्षक संगणक दीपक शिवेकर तिथे आहे. अडवतो चेंडू. 1 धाव. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 19 धावा. पहिलं षटक चालू असताना 19 रन, लॉस ऑफ नो विकेट. दुसरं षटक चालू असताना 19 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन हा हळूहळू मजबूतीच्या दिशेनं आगेकूच करतो आहे. शून्यातून सुरुवात करणं काय असतं पहा. पहिल्या 6 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला. अमित राऊत बाद. बिग ब्लास्ट, बिग विकेट, बड़ी मछली जाल में. खेळ संपला. धावफलकावरती 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होतो अमित राऊत. आणि रविशेठ शेळवणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्योजक श्रीराम स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ आंबेठाण यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज अमोल जाधव मैदानामध्ये. आज खरं तर दोन्ही संघांनी थोडे बदल संघामध्ये केलेले आहेत. दीपक शिवेकर यांचा विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवाय या संघाने आज पुन्हा प्रनिल मोरेला आणलेला आहे. या ठिकाणी सरपंच प्रथम नागरिक आंबेठाण सन्मान्य दत्ताशेठ मांडेकर यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच साहेबांचं श्रीराम स्पोर्ट्स आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण क्रीडा रसिकांच्या वतीने मनापासून स्वागत. विनंती आहे सरपंच साहेब आपण मंचावर या. षटक दुसरं मैदानामध्ये येताना 3रं षटक सुरू होणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट या ठिकाणी घेतली होती ते राहुल शिवेकरने. शेवटच्या चेंडूवरती असतात 19 धावा त्यासाठी त्याने मोजल्या. आणि फलंदाज पहिला बाद झाला अमित राऊत. प्रनिल मोरेला हा चेंडू यावेळेस रिव्हर्स खेळला आणि फलंदाज बाद होतोय. कुणाल खोंड 7व्या चेंडूवरती बाद झाला. प्रनिल मोरेने त्याला धाव काढू दिली नाही.
काय सांगितलं होतं कामं करू ते बाकी सांगितलं आपण पाहतोय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. कुणाल खोंड सुद्धा सपशेल निष्प्रभ ठरला. असे अनेक वेळा आपण पाहिले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर शेन वॉर्न युद्ध व्हायचं. एक सिरीज आपण 98 ची सिरीज खेळलो ती वॉर्न तेंडुलकर अशी सिरीज झाली. शेन वॉर्न आणि कलिनन यांचं हमेशा युद्ध असायचं की कलिननला नेहमी बकरा बनवलेला असायचा शेन वॉर्नने. कधीच कलिनन त्याच्या समोर नीटचा उभा राहू शकला नाही. हा चेंडू यावेळेस पायचे स्क्वेअर लेगला खेळलाय. उजव्या हाताचा फलंदाज समोर असताना एक चांगला फटका लॉंग लेग सीमारेशिवाय 4 धावा. धावफलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक चालू असताना कुलदीप भागर आणि अमोल जाधव हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना हा चेंडू पहा बॅकफुटवरती जात एक फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फक्त या षटकामध्ये आपण पाहिले की 5 धावा आतापर्यंत खर्च करताना एक गडी बाद केलाय प्रणील मोरेनं. मुंबईचा हा खेळाडू आहे. खरं तर त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकता येत नाही असं असलेला खेळाडू सुद्धा क्रिकेटमध्ये किती अप्रतिम कामगिरी करू शकतो पहा. भारतीय डिसेबल संघामध्ये दिव्यांग संघामध्ये तो खेळलेला आहे. भारताच्या एका देशाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज आपल्या मैदानामध्ये खेळतोय याचा नक्कीच आपल्याला खूप मोठा अभिमान असायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे अजिबात गर्विष्ठ किंवा अहंकार या गोष्टी या खेळाडूकडे नाही. एकदम साधा खेळाडू आहे. यावेळेस परत एकदा त्याचा चेंडू लॉंगऑनला खेळायचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज प्रणील मोरे चेंडूपर्यंत पोहोचला. 1 धाव या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण. 2 षटकं संपलेले आहेत धावफलकावरती. या षटकामध्ये 7 धावा 2 षटकं टाकली. 1 विकेट 7 धावा देत 1 निर्धाव षटक टाकले. अप्रतिम गोलंदाज. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक पहा काय असेल. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकता आलं नव्हतं. जिथं 20 धावा 25 धावा 32 धावा एका षटकामध्ये सहज तो कुठल्या जात आहेत. कित्येक षटकं आपण बघितली की +20 षटकं आपण बघितली, परंतु 0 धावाचं एकही षटक बघितलं नव्हतं. ते षटक आपल्याला दाखवलं ते म्हणजे प्रणील मोरेने. विशेष म्हणजे एकही चेंडू त्याने बॅटला लागू दिला नाही कुणाल खोंडचा. 1 चेंडू लागला त्या चेंडूवरती कुणाल खोंड बाद झाला. तिसरं षटक चालू असताना गोलंदाज 4थ्या षटकासाठी येणार आहे.
योगेश शिवेकर. योगेश शिवेकरला इथं गोलंदाजीसाठी मांडलेले गेलेलं आहे. शिवे हा संघ देखील नक्कीच ताकदवार संघ आहे. खेड तालुक्यातले हे खेळाडू आहेत आणि अजून जरी टेनिस क्रिकेटमध्ये इतर जिल्ह्यामध्ये नक्कीच त्या खेळाडूंचा मोठा दबदबा नसला तरी हातपीच क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपल्याला नक्कीच परखून घेतलेला आहे. फुलपीच क्रिकेटमध्ये या मैदानामध्ये खेळताना पहिल्याच दिवशी या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. योगेश शिवेकरचा हा चेंडू खूपच खराब टाकलाय आणि पाहिजे धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पाहता पूर्ण नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव. धावफलकावरला 2 धावा लिहिल्या जातील. धावफलक दाखवता 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्री हिट असेल पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बरेच फलंदाज फायदा उठवतात परंतु या मैदानामध्ये मी बघितलं की फ्री हिटचा फायदा फार वेळा फलंदाजांना घेता आला नाही. योगेश शिवेकर गोलंदाजी मार करते. संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू यावेळेस उजव्याच्या पुन्हा एकदा बाहेर आणि हा देखील वाईट चेंडू. योगेश शिवेकर खूपच खराब गोलंदाजी करतो. विशेष करून प्रणिल मोरेनं 2 षटकं टाकून संघाला परत एकदा सामन्यात आणलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इतकी खराब गोलंदाजी. आत्मविश्वास ज्यावेळेस एखाद्या माणसाचा आपण म्हणतो ना आत्मा कॉन्फिडन्स जो 7वे मंजिल पर हवेमध्ये चेंडू आहे आणि शेर सुटलाय. फ्री हिट होती आणि त्यामुळे कदाचित त्यानं हा प्रयत्न केलेला असावा. चेंडू घेऊन उपयोग नाही त्यामुळे काय घ्यायचा. परंतु आपण आपल्याला माहिती समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं खूप महत्वाचं आहे. झेल सोडण्यापेक्षा झेल घेतला तर किमान कॉन्फिडन्स तरी येऊ शकतो एखाद्या गोलंदाजाला किंवा क्षेत्ररक्षकाला. पुढे चेंडू मिडवे घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर फेल अडवतोय. पहा 1 धाव शक्य आहे. एक थोडीशी खराब आहे परंतु कव्हर पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि एका धावेबरोबर धाव फलकावरती 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योगेश शिवेकर 5व्या क्रमांकाचं षटक बरोबर 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 8 षटकांचा हा देखील सामना. दोन्ही खेळ तालुक्यातील संघ एकमेकांसमोर. यावेळेस 5 स्क्वेअर लेगला चेंडू खेळला अमोल जाधव कडून. अमित राऊत जोपर्यंत मैदानामध्ये असतो तोपर्यंत आपण खेळ बघितला. अमित राऊतचा या मैदानामध्ये 15 चेंडू मध्येच त्याने अर्धशतक ठोकलं होतं. त्रेसष्ट धावा अमित राऊतनं या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत आणि त्या पण काहीतरी 18 चेंडू मध्ये 63 धावा त्याने ठोकलेल्या आहेत. 15 चेंडू मध्ये अर्धशतक. मगाशी त्याचा एक विक्रम 15 चेंडू मध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम मोडला होता. मोडला म्हणता येणार नाही परंतु बरोबरीत त्याने तो विक्रम अक्षय खाटमोडचं एक शतक अर्धशतक आपण बघितलं. 58 धावा अक्षय खाटमोडने बनवल्या. जरी स्पर्धेचा विक्रम सर्वाधिक धावांचा करता आला नसला तर यावेळेस अमोल जाधवचा एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शॉर्ट ऑफ पूल षटकार. जय मा एकवी राणी. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अगोदरच जम्पिंग आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 षटकांचा खेळ संपला. त्या ठिकाणी पहा बाहेर गेलेली चेंडू आणून द्या. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17 धावा शेवटच्या षटकामध्ये. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 0 धावा तिथून सुरुवात केली होती आणि 4 षटकामध्ये तब्बल 43 धावा धावफलकावरती आहे. कुणाल खोंड 10 चेंडू खेळला 7 धावा काढल्या 1 षटकार मारलाय. अमित राऊत 3 चेंडू मध्ये 7 धावा ठोकत 1 षटकार खेळला. अमोल जाधव 7 चेंडू मध्ये 17 धावा त्याने बनवल्या. 2 चौकार आणि 1 षटकार.
चेंडू मैदानामध्ये फेका 4 षटकामध्ये 43 धावा धावफलकावरती आहे. शून्यातून इथं सुरुवात करावी लागलेली आहे. अनेक लोकांना अशी शून्यातून सुरुवात करावी लागते. तुम्हाला माहित असेल की गदी माडगुळकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सुरुवातीच्या काळामध्ये गदी माडगुळकर यांना भाजी विकून दिवस काढावे लागले होते. सुधीर फडकेंना उदबत्त्या विकाव्या लागलेल्या, हार्मोनियम विकावा लागला होता. एम.एफ. हुसेन तुम्हाला माहित असेल. एम.एफ. हुसेनला भिंतीवरची पोस्टर तो रंगवत होता. पंढरपूर या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. आणि नंतर आपण पाहिलं की त्यांचं एक एक चित्र 1 कोटीला गेलं. तब्बल 19 चित्र 19 कोटीला विकली गेलेली. एम.एफ. हुसेन आपल्याला माहित असतील. अशी अनेक लोक आपल्या समोर आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. तुम्हाला जॉनी लिव्हर माहित असेल. जॉनी लिव्हर यांना पेन विकावे लागले होते बसमध्ये. आणि आज बोमन इराणी तुम्हाला माहित असेल वेटर होता ताज हॉटेलमध्ये. शून्यातून विश्व निर्माण कसं केलं जातं यावेळेस आपण पाहिला. हा चेंडू सीमारेषा पार खणखणीत चौकार. शून्यातून सुरुवात या मैदानामध्ये आपण पाहिली होती. संतोष भाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन 47 धावा 2 खेळाची मोबदला. जॉनी वॉकर, शिवाजीराव गायकवाड हे बस कंडक्टर होते, परंतु अतिशय मोठे कलावंत कलाकार आपण झालेले बघितलेले आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. कुलदीप धायवर सेट ऑन फायर. आज राहतो सीमारेषेला षटकार. धाव फलकावरती या मैदानामध्ये आपण मारलेला पाहतोय. 5वं षटक सुरू असताना चौकारा पाठोपाठ षटकार कुलदीप धायवरचा. प्रनिल मोरे वगळता पुन्हा एकदा 6. पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहिला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी शांताराम शेठ चव्हाण केडरर्स यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. कुलदीप धायबर त्या बक्षिसाच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करतोय बबलू रोंदळ. ओहो, या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आणि राजगुरुनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय अश्विनी कुमार भंडलकर यांचं आगमन झालेलं आहे. अश्विन भाऊ भंडलकर आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती या. क्रिकेटचे ते निस्सीम चाहते आहेत. राजगुरुनगर बरोबरच आमच्या गावात मध्ये देखील त्यांचं वास्तव्य असतं. विशेष करून आमच्याच गावचे ते रहिवासी आहेत. अश्विनी कुमार भंडलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी मिळते. पंचांच्या निर्णयाची वाट बघू आपण. 22चा हा इशारा आहे पंचाकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बैलगाड्याचे सुद्धा खूप मोठे चाहते आहेत अश्विनी कुमार भंडलकर. त्यांचा देखील अतिशय चांगला घाटातून पळत होता. आजही ते बैल सांभाळतायत. पिंपरखेडमध्ये त्यांचा मोठा गोठा आहे. आणि धावफलकावरती मला जायचे धावफलक दाखवतो आहे. 61 धावा 5 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सरपंच संतोषभाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन 61 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय की जो शिवे संघ मैदानामध्ये खेळतोय, शिवे संघाचे मालक विकास नाना पानमन यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत गणेश भाऊ गोगावले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावर या. श्रीराम स्पोर्ट्स आणि समस्त ग्रामस्थ आंबेडकर यांच्या वतीनं विकास नाना
पानबंद आणि गणेश भाऊ गोगावले या दोन्ही मंडळींचं हार्दिक स्वागत. 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. कुलदीप ड्रायव्हर खेळतो 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवरती, तर अमोल जाधव 8 चेंडूमध्ये 17 धावा. योगेश शिवेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आता सुरू आहे युट्यूब वरून, आणि त्याचबरोबर आहे पण ती गाडी कोणाची आहे पंच इशारा करताय तिकडे लक्ष द्या. काही प्रेक्षकांनी जी गाडी आहे ती बाजूला करा. ती सुरेखनं तिथून परिवर्तित होत आहेत, फलंदाजीला अडचण येते. आणि सन्माननीय काळूराम शेठ बिंडे तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय काळूराम शेठ बिंडे या ठिकाणी दाखल होत आहेत. आणि आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद शेठ पांडेकर तिथे उपस्थित आहेत. पिंपरखेड गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष कॉमेंट्री करतायत. चेंडू षटकार सीमारेषेबाहेर. घेतला षटकार. 67 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा धावांचा आता पाऊस पडायला लागलाय. यावेळी स्पेनला खेळलेला हा चेंडू फिरवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. पहा 1 धाव अमोल जाधवला मिळेल. सलामीच्या जोडीने आज मात्र थोडीशी हाराखरी केली. सलामीच्या जोडीने आज या मैदानामध्ये हाराखरी केलेली आपण बघितलेलं आहे. आज कुणाल खोंड चालू शकला नाही, अमित राऊत सुद्धा चालू शकला नाही, परंतु कुलदीप ढायबर आणि अमोल जाधव या दोघांनी मात्र ताबडतोब फलंदाजी करत 22 आणि 24 धावा या मैदानामध्ये काढलेल्या आहेत. पहा अप्रतिम फलंदाजी दोघांची. 10 चेंडूमध्ये 22 धावा कुलदीप ढायबर, तर 10 चेंडूमध्ये 24 धावा अमोल जाधव या दोघांनी धावा काढलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही फलंदाज अतिशय अप्रतिम खेळतायत. जवळपास 250च्या सरासरी ऍव्हरेज स्ट्राईक रेटनं ते खेळतायत. आक्रमक फलंदाजी बरोबरच त्यांनी विकेटची पडझड सुद्धा होऊ दिली नाही. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू कुलदीप ढायबरला बॅकफुटवरती जात त्याला ऑन ड्राईव्ह करायचं होतं, चेंडूला फ्लिक करायचा होता, परंतु पटक्या खेळता आला नसला तरी 1 धाव मिळाली. आणि एका धावेबरोबर 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 12 चेंडूमध्ये 25 कुलदीप ढायबर, तर 10 चेंडूमध्ये 24 अमोल जाधव. 2 षटकार दोघांनी खेळलेले आहेत. तर अमोल जाधवने एक 3रा षटकार पहा अमोल जाधवच्या बॅटमधून. हे चेंडू स्क्वेअरच्या डोक्यावर घेतलेला 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दीपक शिवेकरचा हा चेंडू अमोल जाधव फेकून देतोय डीप. कॅच, कॅच. सीमारेषे बाहेर जाणारा हा चेंडू उंच उडी मारून पकडलाय. अप्रतिम झेल अमोल जाधव बाद. स्पर्धेचं नक्कीच लाईव्ह प्रक्षेपणाचा आस्वाद घेत आहेत. बाबाजी आवारी आळंदीवरून काही प्रेक्षक या स्पर्धेचा थेट प्रक्षेपणाचा देखील या ठिकाणी अहवाल घेत आहेत. आमचे प्रेक्षक लाईव्ह सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतात. आपण अगदी तुमचे मित्र कुणी जर परदेशात असेल किंवा कुठे असेल जगाच्या पाठीवरती, तर ते सुद्धा www.chauka.in या वेबसाईटच्या माध्यमातून थेट स्कोर सुद्धा पाहू शकतात या स्पर्धेचा. माझ्या समोर आता स्कोर आहे 77 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
संतोषभाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण. दोन्ही खेळाडू काय खेळतात, प्रत्येक बॉल बाय बॉल कॉमेंट्री सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तिथे प्रत्येक चेंडू, कोणता चेंडू खेळला, 5व्या षटकातला तिसरा चेंडू योगेश शिवेकरने खेळला, कुलदीप धायबर साठी कुलदीप धायबर टेक 2 रन असं तुम्हाला इंटरनेटवरून पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मध्ये किती धावा काढल्या, कोणी धावा काढल्या, कशा काढल्या. वाईट चेंडू आहे, एका अतिरिक्त धावा फलकावरती 78 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हिरामन शेठ मांडेकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. ऑनलाईन आंतरराष्ट्रीय सामने जसे आपण ऑनलाईन पाहतो, स्कोर पाहतो, तसाच स्कोर चौका.in माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन दिला जाणार आहे या स्पर्धेचा. तर आपण त्याही स्पर्धेचा आस्वाद ऑनलाईन वरून सुद्धा आपण प्रेक्षक घेऊ शकता. आपल्या मित्रांना तुम्ही ते लिंक शेअर करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या मित्रांना देखील आंबेठाणच्या या मैदानावरती श्रीराम स्पोर्ट्सने कशा स्पर्धा आयोजित केल्या त्या पाहायला मिळतील. थेट प्रक्षेपण सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून सुरू आहे तुम्ही, आणि त्याचाही आस्वाद आपण थेट घेऊ शकता. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या सुविधा आयोजकांनी आपल्याला दिलेल्या आहेत. चौका.in आपल्याला त्या संदर्भात कोऑर्डिनेशन करतंय. दरम्यानच्या काळामध्ये 6वे षटक मैदानामध्ये बरोबर सुरू झालेलं आहे. 7वं षटक मला वाटतं सुरू झालेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला. आता कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. जर 5व्या 6व्या षटकापर्यंत आपण घेतला नाही तर 7वं षटक हे कंपल्सरी असतं. तिथे फलंदाज बाद झाला होता पहा अमोल जाधव धाव फलकावरती 79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आंबेठाण गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक शेठ घाटे उपस्थित राहायला आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे आंबेठाण गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शेठ चव्हाण आपण उपस्थित राहायला आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांचं सर्वांचं आपण स्वागत करू. 7वं षटक एव्हाना सुरू झालंय आणि बॅटिंग पॉवर प्ले इथे ऑन आहे. यावेळेस खोलवर टाकला चेंडू आकाशामध्ये, लॉंगऑनला क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि फलंदाज बाद. 4था धक्का गणेश वाडेकर साहेब बाद. निलेश राऊत बाद. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुलदीप धायबर 14 चेंडूमध्ये 26 धावा. गणेश वाडेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलेला आहे. एकंदरीत 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. कुणाल खोंड 7 धावा कडून बाद झाला. अमित राऊतने 7 धावा काढल्या. यावेळेस पाहायचंय कुलदीप धायबर खणखणीत षटकार ठोकतो. थेट चेंडू फॉरेस्ट मध्ये त्याने फेकून दिलाय. 85 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या बाजूला एक फॉरेस्ट आहे. अर्थात ती देवस्थान ट्रस्टची जमीन आहे आणि ते फॉरेस्ट तिथे चेंडू जाऊन हरवतोय. पुन्हा एकदा हा चेंडू आकाशामध्ये आणि षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार कुलदीप धायबरच्या बॅट मधून. कुलदीप धायबर जातो 16 चेंडू 38 धावांच्या षटकारांसह. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी विजेत्या खेळाडूंना मेडल्स दिलेले आहेत, शाखा प्रमुख आंबेठाण माननीय विशाल बबनराव घाटे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे मेडल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नक्कीच विशालराव घाटे साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. श्रीराम स्पोर्ट्स आणि आंबेठाण ग्रामस्थ पुन्हा एकदा स्वागत करत आहेत. हा चेंडू लागोपाठचा तिसरा षटकार खेळतोय काय पाहायचंय आणि चेंडू निर्धाव. षटक संपेल. 7 षटकांचा खेळ संपला. 91 धावा धाव फलकावरती. राहुल शिवेकरने 2 षटकं टाकली, 2 विकेट घेतल्या, परंतु तब्बल 33 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 91 धावा धाव फलकावरती 91 रन. 7 षटकांचा खेळ संपला. एक वेळ अशी होती पहा, वेळ कुणासाठी थांबून राहत नाही असं आपण म्हणतो. 0 धावा होत्या. पहिलं षटक संपलं होतं, धाव फलकावरती होतं 0 धावा आणि 7 षटक संपलेले धाव फलकावरती 91 धावा. विशेष करून आपण धन्यवाद देऊ त्या कुलदीप धायबरला ज्यानं 38 धावा आतापर्यंत ठोकलेल्या आहेत कुलदीप धायबरनं. आणि धन्यवाद देऊ आपण अमोल जाधवला. अमोल जाधवनं देखील या स्पर्धेमध्ये त्या सामन्यामध्ये तब्बल 30 धावा 12 चेंडू मध्ये 30 धावा ठोकलेल्या आहेत.
शेवटच्या षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे 91 धावा धावफलकावरती आज 5 दुसऱ्यांदा 100 ओलांडली जाते काही अगोदर एक सामना असा होता की त्या सामन्यामध्ये 105 धावा आपण झालेला बघितला होता पहिल्यांदा 100चा आकडा पार झाला होता तर पाहिजे दुसऱ्यांदा तो आकडा पार झालाय तिसऱ्यांदा तो आकडा पार होतो की काय क्रिकेटमध्ये 400 धावांचा आकडा क्रिकेट सुरू झाल्यानंतर 37-38 वर्षांनी पार झाला त्यानंतर आजपर्यंत 19 वेळा तब्बल हा आकडा पार झालेला आहे म्हणजे नंतरच्या 7-8 वर्षामध्ये 19 वेळा पण पहिल्या 38 वर्षामध्ये एकदाही नाही आणि नंतरच्या 7-8 वर्षामध्ये पहा 19 वेळा आकडा पार होतोय तर कुठेतरी सुरुवात करणं हे खूप गरजेचं असतं तेंडुलकरने 2 शतकं फटकावली वन डे सामन्यामध्ये त्यानंतर 6 वेळा द्विशतक वन डे क्रिकेट मध्ये झालेले आपण बघितलेले आहे आतापर्यंत मात्र ब्रायन लाराने 4 शतकं ठोकलेले आहेत 4 शतकांच्या जवळ सुद्धा आजपर्यंत गुणा जात आलं नाही हे देखील वास्तव आहे शेवटचं षटक सुरू झाले बाद होतोय गणेश वाडेकर आणि गणेश वाडेकर बाद झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 91 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे विरुद्ध सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण कुमार भाऊ पवार आपण उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे बाबा खेडच्या धरणाच्या परिसरामध्ये आपण पाहतो या शिवे गावाला बरोबर ना मी गेलेलो त्यांच्या गावाला याच रस्त्याने जायचं डोंगर ओलून पलीकडे गेलं का आपण नदीच्या शेजारीच ते गाव आहे गावठाण बऱ्यापैकी हे धरणामध्ये गेल्यामुळं नवीन गावठाण त्या गावात पाहायला गेलं तिथे सुद्धा एक चांगल्या स्पर्धा होतात एक दिवस त्याच्या स्पर्धेला सुद्धा गेलो होतो हा चेंडू पहा एक झेल टिकलाय प्रदीप मोरे दुसरा झेल या षटकामध्ये आणि डॉन प्रदीप नायक साहेब बाद होऊन परत आहे आणि शिवेगाव खरं तर एक क्रीडाप्रेमी गाव आहे मी त्या गावामध्ये जाऊन आलेलो आहे विशेष म्हणजे बुजुर्ग लोक आहेत त्या गावातील ज्येष्ठ माणसं ती खूपच क्रीडाप्रेमी आहेत आजही मला इथे बरीचशी लोक शिवेगावातले दिसत आहेत जी बुजुर्ग माणसं आहेत जवळपास मला ते 100-150 लोक खास करून शिवेगावावरून त्यांच्या संघाचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत 92 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि ज्यावेळेस असं वातावरण एखाद्या गावामध्ये असतं त्यावेळेस त्या गावातील खेळाडू सुद्धा नक्कीच तितक्याच ताकदीने पुढे येत असतात योगेश शिवेकर आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं खेळ करतायत वाईड चेंडूचा इशारा धावफलकावरती 93 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 0 धावा आणि तिथून पुढे 8वं षटक संपतोय 93 धावा पाहिजे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत 100 गाठतायत की काय हो हो नक्कीच कुलदीप ड्रायव्हरचा मोठा प्रयत्न होता पायाला लागून चेंडू बाहेर जातोय एक धाव तर या ठिकाणी पूर्ण होते दुसरा धावाचा प्रयत्न केलेला आहे इथे कदाचित स्ट्राईकला खेळते कुलदीप ड्रायव्हरला आणि काय होणार आहे कुलदीप ड्रायव्हर बाद होणार आहे अमर गोरे जागा सोडत नाहीये बलिदान तो समर्पण करत नाही कुलदीप ड्रायव्हर बाद धक्का क्रमांक 7 आंबेडांगावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लांडगे आपण उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे दत्ताशेठ ढागवणे आपण उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत नवीन फलंदाज मयूर होजगे और नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो अमर गोरेला आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी असताना या षटकामध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडूमध्ये आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत एकंदरीत 3 फलंदाज बाद झालेले आहेत परंतु कुलदीप ड्रायव्हर हा बाद होऊन परत केला आहे जाताने सोन्या गोऱ्याला टाकलेला हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला होता एक चांगला फटका क्षेत्ररक्षण देखील तितकंच पुरे 2 धावा मिळतील 2 धावांबरोबर धावफलक 96 पर्यंत पोहोचलेला आहे ट्रिपल फिगर मध्ये हा धावफलक जातो की काय कारण 3 आकडी धावसंख्या
आपण म्हणतो की पगार 5 आकडे असला पाहिजे, त्यावेळेस तो पगार चांगला मोठा दिसतो. धावसंख्या 3 आकडे असली पाहिजे. आणि धाव फलक जातोय तो एक धाव फक्त मिळेल. अमर गोरे बाद होईल आणि याच बरोबर 7 गडी बाद, 8 गडी बाद, 97 धावा, विजयासाठी 98 धावांची गरज. हॅलो, सरपंच संतोष भाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणू शकतो. असे अनेक गोलंदाज या संघामध्ये आहेत आणि त्यामुळे गोलंदाजीमध्ये अमित राऊत हा एक चांगला गोलंदाज. माझं लक्ष नव्हतं. अमित राऊत 5 स्क्वेअर क्षेत्ररक्षण करतो सीमारेषेवरती. निलेश राऊत डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करेल. गणेश वाडेकरच्या हातामध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला प्रदीप नैने अर्थात डॉन. समीर सातकर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅनला मयूर. तर हा चेंडू पहिला चेंडू आकाशामध्ये आणि पहिला फलंदाज संघनायक कोसळला. संघाचा कणा मोडला. योगेश शिवेकर बाद, दीपक शिवेकर बाद. पुन्हा एकदा पहा, शून्यातून सुरुवात या मैदानामध्ये आपण झालेली पाहतोय. शिवे गावावरून अनेक ग्रामस्थ सामन्याचा आस्वाद घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य शिवे सन्मान्य रोहिदास शेठ जाधव, ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य चंद्रकांत शेठ शिवेकर, संजयराव शिवेकर युवा कार्यकर्ते शिव युवा नेते शिवाजी शिवेकर, संजयराव गडदे माजी कर्णधार शिवे संघ, अरुण शिवेकर चेअरमन शिवे सोसायटी, जयराम हेंगले महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आणि शिवेगावचे जवळपास 150 कार्यकर्ते. शिवगर्जना ग्रुप हा संघ देखील शिवगर्जना गर्जना क्रिकेट संघ शिवे हे सगळे मान्यवर या सोहळ्याच्या निमित्तानं दाखल आहेत. शून्यात पहिला फलंदाज बाद झालाय पहा. शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 0 धावा होत्या, तर इथं सुरुवात करत असताना पहिल्या षटकामध्ये शून्यावरती पहिला फलंदाज आणि संघनायक दीपक शिवेकर इथे बाद झालेला आहे शून्यावरती. शून्यातून अनेक मान्य लोकांनी सुरुवात केली. आपल्याला माहित असेल यावेळेस हा चेंडू एक खणखणीत शॉट आणि खणखणीत चौकार, डीप लॉंग ऑफच्या बाजूने खेळलेला हा चौकार. 4 धावांबरोबर धाव फलकावरती 4 धावा, 1 गडी बाद 4 पहिले षटक सुरू असताना. विल्यम शेक्सपियर हे नाव आपल्याला माहित असेल. प्रसिद्ध नाटककार, त्यांचं अलीकडच नटसम्राट हा चित्रपट आपण बघितला. नटसम्राट हे नाटक आपण बघितलं. तर या नाटक ज्यांनी लिहिलेलं आहे नाटककार विल्यम शेक्सपियर, सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये त्याने खाटी खाण्यामध्ये नोकरी केलेली आहे. प्रेसमध्ये नोकरी करायची. कुणाल भंडारी या ठिकाणी देखील यांचं आगमन झालेलं आहे. कुणाल भंडारी राजगुरुनगर गावचे प्रसिद्ध खेळाडू आणि आत्ताच त्यांनी आमदार सुरेश भाऊ गोरे चषक जो त्यांनी आयोजित केला होता. श्री गणेश विकास प्रतिष्ठानचे संस्थापक कुणाल भंडारी आणि त्यांच्या समेत नासिर अन्सारी या दोन्ही क्रिकेट खेळाडूंच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन तुम्हाला माहीत असतील. हेडमास्टर होते. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये. दुसरा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद. मयूरने या ठिकाणी झेल टिपला. 2 गडी बाद 4 धावा. तो पुन्हा बघा कसा धडाडतोय. पोलीस अधिकारी असलेला गणेश वाडेकर या मैदानामध्ये मात्र आपली स्टेन गन चालवतोय. पोलिसांच्या हातामध्ये काठी असते, परंतु हा गणेश वाडेकर इथे स्टेन गन घेऊन आला. बापू शेठ बघू आपण उपस्थित राहिला. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आपल्या मान्यवरांना विनंती आपण स्टेजवर सहभागी व्हायचे. एका पाठोपाठ एक मात्र तो एन्काउंटर मैदानामध्ये करतोय. गणेश वाडेकर धाव फलकावरती आहेत. त्या 4 धावा, 2 गडी बाद 4 पहिल्या षटकामध्ये. विकास नाना पाटमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे
नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रकाश कराळे आणि सागर गडदे हे दोन फलंदाज आता मैदानामध्ये. सागर स्ट्राईक एंड नसेल. प्रकाश कराळे प्रकाश कारके आणि दुसरा फलंदाज आहे तो सागर गडदे. प्रकाश कारके ही दोन जोडी मैदानामध्ये 2 गडी बाद 4 पुन्हा एकदा अडचणीमधून उभं राहावं लागणार आहे. एपीजे अब्दुल कलाम आपल्याला माहित असेल विद्यार्थी देशात असताना वर्तमानपत्र त्यांनी विकली. भारताचा राष्ट्रपतीपद भारत रत्न किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. भारताला संरक्षण सिद्ध बनवण्यामध्ये किती मोठं योगदान असेल एपीजे अब्दुल कलाम यांचं आपल्याला माहिती आहे. हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या आतमध्ये की बाहेर आणि पहा आतमध्ये त्याने अडवला. अमोल जाधव हा चेंडू फेकला. एरवे थ्रो 2 धावा मिळणार आहे. 6 धावा पहिली षटक सुरू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अब्दुल कलाम हे नाव नक्कीच आपल्या सर्वांनीच हृदयामध्ये साठवून ठेवावं असं नाव आहे. भारतानं जे क्षेपणास्त्र बनवलेले आहे त्यामध्ये क्षेपणास्त्राचे जनक म्हणून आपण अब्दुल कलाम यांना ओळखतो. पृथ्वी, नाग, त्रिशूल, आकाश असे अनेक आपण बघितले. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र अलीकडेच हा चेंडू 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकांच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 5000 किलोमीटरचा त्याचा पल्ला आहे. क्रूझ क्षेपणास्त्र आणि खूप मोठं क्षेपणास्त्र आहे ज्यानं युरोप सुद्धा आपल्या कक्षेत आलेला आहे. अमेरिका सुद्धा आपल्या कक्षेत येतोय आणि अर्ध जग जवळपास ब्रह्मोस क्षेपणास्त्र कव्हर करणार आहे. ब्रह्मास्त्र आपल्याला माहित असेल पूर्वी आपल्या देवाने हे क्षेपणास्त्र हे अस्त्र वापरलेलं आहे ब्रह्मास्त्र. परंतु ब्रह्मोस आणि ब्रह्मास्त्र यांचा मात्र जवळचाही संबंध नाहीये. रशिया आणि भारत हे 2 राष्ट्र मिळून हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित करतायत. आणि रशियातली मॉस्को ही नदी आणि भारतातली ब्रह्मपुत्रा ही नदी या 2 नद्यांच्या नावावर ब्रह्मोस हे नाव त्याला दिलेलं आहे. खूप लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे आणि अलीकडे आपण आणि पाकिस्तान सुद्धा तसंच एक क्षेपणास्त्र विकसित करतो. त्याला नाव त्याने दिलेलं आहे गझनी. मोहम्मद गझनीने भारतावरती स्वारी केली होती. अफगाणिस्तानावरून खैबर खिंडीतून तो आला होता. त्यांच्या एका क्षेपणास्त्राला नाव आहे बाबर. बाबराने सुद्धा आपल्यावरती स्वारी केली होती. पानिपतचं युद्ध इब्राहिम लोधी बरोबर आपण खेळलो होतो. तर अशी अनेक आक्रमण झाले भारतावरती. पाकिस्तानने त्या योद्ध्यांची नावं त्या क्षेपणास्त्रांना दिलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला मैदानामध्ये जायचं आहे. पहिली षटक संपलं. धावफलकावरती जाऊ आपण. धावफलक दाखवतो 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक येवाना सुरू झाले आणि धावफलकावरती आहेत 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस अमर गोरेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 2 गडी पहिल्या षटकामध्ये गणेश वाडेकरने बाद करत प्रचंड तोफखाना बाबर याने पहिल्यांदा तोफखान्याचा वापर भारतामध्ये केला होता. इब्राहिम लोधी त्याचा पाडाव करू शकला नाही. कदमाचा राजा राणा संघ सुद्धा बाबराचा पाडाव करू शकला नाही. आणि यावेळेस परत एकदा आकाशामध्ये चेंडू. छत्रपती शिवरायांनी मात्र कधीही तोफखाना आपल्या सैन्याबरोबर ठेवला नाही. कधीच नाही. मराठ्यांचं सैन्य काय वेगवान हल्ल्यासाठी प्रसिद्ध असायचं. का तर मराठ्यांकडे कधीच उंट, हत्ती किंवा तोफखाना हा सैन्याबरोबर नसायचा. कधीच नसायचा. आणि त्यामुळे वेगवान हल्ला करायला मराठ्यांचं सैन्य प्रसिद्ध असायचं. छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं कारण डोंगर दऱ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या हत्ती आणि उंट त्याचबरोबर तोफखाना ठेवू शकत नाही. हा चेंडू आकाशामध्ये झेल टिकला. या तोफखान्यासमोर 3रा दोहरा या ठिकाणी सापडलाय. 3 गडी बाद धावफलकावरती 9 धावा. नवीन फलंदाज रॉकी मैदानामध्ये येणार आहे. 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक चालू असताना विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे संघ अडचणीत आलेला आहे. पंचांकडे काही प्रश्न विचारतायत खेळाडू.
मला वाटते अशी वेळ कदाचित यायला नको आहे, कारण आपण सगळे नियमांचे माहिती करून घेतलेले असते. ज्या अर्थी आपण सेमीफायनल मध्ये खेळतो त्या अर्थी या स्पर्धेचे नियम सुद्धा आपल्याला परफेक्ट माहीत झालेले आहेत. पण तरी सुद्धा एखादी अशी गोष्ट मैदानामध्ये घडू शकते की ज्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. धावफलकावरती 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये देखील शिवे विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन मात्र अडचणीमध्ये. डाव्या हातात ग्राउंड विकेट मांकडेल करायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. या मांकडेलचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. डेफिनेट बाद आहे. ऍक्शन वगैरे हा विषय नसतो क्रिकेटमध्ये कधी. फलंदाज जर तो पुढे असेल तर तो बाद असतोच आहे. गणेश पवार अजय आवडत काही प्रश्न विचार नाही. आपण युट्यूबवरती बघा तुम्ही कपिल देवने मांकड एड केलेलं आहे, जहीर खाननं मांकड एड केलेले आहेत. युट्यूबवरती ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कसे मांकड एड केलेले आहेत. आता मांकड एड का याचाही तुम्हाला इतिहास सांगून टाकतो. धावफलकावरती आपल्याला जायचंय. धावफलक दाखवतोय 4 गडी बाद 9 धावा. अर्धा संघ जवळपास गारद होतोय. एका पाठोपाठ एक मोहरे धारातीर्थी पडतायत आणि प्रनिल मोरे अजूनही मागे आहे. त्याची प्रतीक्षा आहे सगळ्यांना. तो केव्हा मैदानामध्ये येतोय. योगेश शिवेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल. धावफलकावरती 9 धावा 2-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे अडचणीमध्ये आलेला हा संघ. एका बाजूने दुसऱ्या बाजूला अडचणीत आला होता आणि अडचणीमध्ये असताना देखील या मैदानामध्ये हा चेंडू सोनेगोरेचा फलंदाज बाद होतो. बाहेर चिकन आणि 5वा धक्का. 5 गडी बाद 9 धावा. एका पाठोपाठ एक चालू करत आहे. किंग स्टार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा केतन भाऊ कडुसकर. किंग स्टार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा केतन भाऊ कडुसकर इथे उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ आंबेडकर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत. या ठिकाणी पहा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय असं चित्र आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक मोहरे धारातीर्थी पडताय. सायकल स्टँड प्रमाणे डाव कोसळतोय. ती पहा मण्यांप्रमाणे निखळून पडतोय. हे बघायचंय. एखादी माळ आपण गुंफत असताना जर माळ निसटली किंवा माळ तुटली तर मणी कसे एका पाठोपाठ एक असे निखळून पडतात, तशी परिस्थिती एका पाठोपाठ एक मणी निखळून पडतायत. एखाद्या भिंतीला भगदाड पाडलं की विटा आपोआप निघतात, तशी परिस्थिती झालेली आहे. एका पाठोपाठ एक विटा या ठिकाणी निखळून पडतायत आणि एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होऊन परतताना धावफलकावरती 5 गडी बाद 9 अशा दयनीय अवस्थेमध्ये प्रनिल मोरे संघासाठी तारणहार ठरतो की काय पाहायचं. एक धाव तो घेतोय. आपला धावफलकाला सुरुवात करतोय. धावफलकावरती आपण पहा 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर चला धावफलकावरती 5 गडी बाद 10 धावा. या अडचणीमध्ये आपण पाहू शकतो विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे संघाला सरपंच संतोष भाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन प्रतिष्ठानची अवस्था 0 धावा पहिल्या षटकामध्ये होती. निर्धाव षटक कुणाल फोन खेळला होता. प्रनिल मोरेने एकही धाव दिली नव्हती आणि प्रनिल मोरे एकमात्र गोलंदाज असा आहे की ज्याने धावा दिल्या नाहीत. प्रनिल मोरेने 2 षटके टाकलेले आहेत. 2 षटकामध्ये 1 गडी बाद करत असताना फक्त 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. कुठलाही वाईट नाही, कुठलाही नो नाही. 7 चेंडू निर्धाव टाकले, 3 सिंगल आणि 1 चौकार. प्रनिल मोरेची गोलंदाजी पहा. तो का गोलंदाज आहे, का त्याला मुंबईवरून खास या सामन्यासाठी मागवलंय हे त्याने या अगोदरच दाखवून दिले. आणि आता जो ती फलंदाजी करणार आहे ती फलंदाजी ही ऍडव्हान्टेज असणार आहे या संघासाठी.
हा चेंडू यावेळेस प्रणिल मोरेसाठी हेलिकॉप्टर खेळायचा प्रणिल मोरेला कार्पेट खेळला विकेटला 1 धाव. एका धावेबरोबरच धाव फलकावरती 11 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. मांकड आपण बघितला एक मी तुम्हाला सांगत होतो की मांकड का भारताचा एक खेळाडू होता विनू मंकड. विनू मंकडनं पंकजराव बरोबर पहिल्या गड्यासाठी भागीदारी केलेली आहे. 413 धावांची ती आतापर्यंत अभिवृद्धी होती, परंतु आता मॅकेन्झी आणि ग्रॅम स्मिथ यांनी ती भागीदारी मोडली काही वर्षापूर्वी. 56 साली भागीदारी, तब्बल 50 वर्ष ही भागीदारी अबाधित होती. तो विनू मंकड भारताचा एकमात्र असा खेळाडू जो पहिल्या क्रमांकापासून 11व्या क्रमांकापर्यंत खेळलेला आहे. त्या विनू मंकडने ऑस्ट्रेलियामध्ये पॉल नॅश या गोलंदाजाला या फलंदाजासमोर अशा प्रकारे तो पुढे जात होता. विनू मंकड गोलंदाजीला आला का हा पुढे जायचा, तर विनू मंकडने पंचांना 2-3 वेळा सांगितलं, वॉर्निंग केली, परंतु तरी तो पुढे जात होता आणि त्याने अशा प्रकारे चेष्टा उडवल्या आणि पंचांनी सुद्धा त्याला धावबाद दिलं. तेव्हापासून तो विकेट हा मांकडेड प्रकारे ओळखला जातो, परंतु क्रिकेटच्या नियमांमध्ये हा मांकडेडचा नियम तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तर रनआउट 38व्या क्रमांकाचा जो नियम आहे धावबादचा, तर धावबादच्या नुसारच तो बाद दिला जातो. या स्पर्धेमध्ये तो चेंडू मोजला जातो मांकडेड चेंडू, परंतु ऍक्च्युली क्रिकेटचा नियम सांगतात की तो बॉल काउंट नसतो किंवा नो बॉल सुद्धा नसतो. बऱ्याच ठिकाणी मी पाहत असतो की मांकडेड करताना चेष्टा उडवल्या आणि फलंदाज क्रीज मध्येच आहे अशा प्रसंगी नो बॉल दिला जातो, परंतु तो नो बॉल सुद्धा नसतो, तो डेड बॉल अशा कंडिशन मध्ये दिला जातो, तो नो बॉल नसतो. एक नवीन नो बॉल अलीकडे आलेला आहे. गोलंदाज ज्यावेळेस चेंडू टाकताना इष्टा पाडत असेल त्यावेळेस तो डेड बॉल दिला जातो, परंतु तो नो बॉल दिला जात नाही किंवा बॉल सुद्धा तो काउंट केला जात नाही, कन्सिडर केला जात नाही. आपण काही नियम आपल्या स्पर्धेच्या सोयीनुसार, कारण प्रत्येक वेळेस जर गोलंदाज असा स्टंप पाडायला लागला तर आपल्याला स्पर्धा खेळणं सुद्धा अवघड होईल. त्यामुळं तो नो बॉल देणं ही साहजिकच आहे, परंतु रूल्स तसं सांगत नाही. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो गणेश वाडेकर साहेबांना धगधगता तोफखाना इथे पाहिलाय. तोफांचा मारा इतका भयानक आहे की या माऱ्यासमोर विकास नाना दांगड स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे हा संघ पुरता कोल मोडून पडला. अर्धा संघ गारद झालेला इथे. विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे काही नावाची तोडण्यात आलेल्या विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन, माझ्या तोंडात जे दांगड नाव होते विकास नाना दांगड हे पुणे शहरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत, नगरसेवक पण आहेत, वडगाव बुद्रुक या ठिकाणचे, आणि त्यामुळं बऱ्याच दिवसांपासून त्यांच्याशी खूप जवळ परिचय माझा, त्यामुळे कदाचित दांगड नाव कसं देत असावं. विकास नाना पानमन स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपला, बरोबर. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा फलकावरती 5 षटक शेवटची शिल्लक आहे. जवळपास 98 धावांना पार करायचंय आणि बजरंग मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती संघनायक स्वतः आलेला आहे. कॅप्टन नेता संघाचा चेंडू हातामध्ये घेतलाय बजरंग जाधव, वाबगावचा चित्ता. खूप वर्षापासून बजरंग जाधवला मी पाहतोय, मला वाटतंय पहिल्यांदा टाकले हाजी या ठिकाणापासून तो खेळला होता, त्याचा संघ खेळला होता वाबगावचा. तेथून बजरंग जाधवचे आणि माझा परिचय जवळपास 10-12 वर्ष. बजरंग जाधव माझ्या समोर गोलंदाजी टाकतोय. खूप मोठमोठ्या संघामधून बजरंग जाधव खेळला. एक दहशत बजरंग जाधवची असते नेहमीच. गोलंदाजी मार्गावरती बजरंग जाधव, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, या भक्तीच्या या वाटा मध दावा सुबटा, ऐशे शूर आणि धीर राम सेवेशी सादर, तुका म्हणे या रुद्रा अंजनीच्या सुकुमारा. अंजनी सूत पवन कुमार, पवन सूत हनुमान अर्थात बजरंग पहिलाच टाकलेला हा चेंडू डीप थर्ड मॅन फाईन लेगची मारेशी बाहेर चौका. 4 धावांबरोबर धावफलक आता पुढे जाईल. धावफलक दाखवते 25 धावा. ध्वजस्तंभावरी वादरू जो मूर्तिमंत शंकरू, सारथरी शाप धरू श्रीकृष्णाचा.
धावफलकावरती आहेत. 25 धावा. बजरंग यावेळेस पुन्हा एकदा शॉट, अफलातून शॉट आहे. कोठून चेंडू लिफ्ट केला आपण पाहू. अर्धर चेंडू हेलिकॉप्टरने लिफ्ट केला. सरळ शिवाय षटकाची ओळख आहे. संघनायकाच्या गोलंदाजीचा घेतलेला खरपूस समाचार. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाशामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. प्रनिल मोरे बाद. एक मोठा धक्का असेल. प्रनिल मोरे मुंबईवरून खात्यात आणि आपण पाहतो की किती मोठा पाठिंबा आहे शिवेच्या खेळाडूंना. शिवेच्या जवळपास 150 प्रेक्षक या ठिकाणी या सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याच्यामध्ये माजी त्यांच्या गावचे संघनायक, शिवगर्जना क्रिकेट सगळा संघ. जवळपास जी प्रेक्षकांची जी लाईन दिसते, जी प्रेक्षकांची भिंत दिसते, ते सगळं शिवे गावात आलेले प्रेक्षक आहेत. परंतु आज त्यांच्या खेळाडूंनी नक्कीच निराश केलेला आहे. सुरुवात चांगली झाली होती. चौका.in सचिन गायकवाड महाराष्ट्र कोऑर्डिनेटर पहा या स्पर्धेचे फोटो घेत आहेत. आणि विशेष म्हणजे आज एक अतिशय दर्जेदार एक मोठ्या लेन्सचा कॅमेरा त्यांनी या स्पर्धेमध्ये आणलेला आहे. कारण क्रिकेटचं जर शूटिंग करायचं म्हटलं तर खूप चांगला ऑप्टिकल झूम असलेला कॅमेरा, जवळपास 64 किंवा 32 ऑप्टिकल झूमचे कॅमेरे गरजेचे आहेत. आजकाल कॅमेऱ्यामध्ये सुद्धा खूप मोठी क्रांती झालेली आहे. मोबाईलला सुद्धा 32 मेगापिक्सलचे कॅमेरे आलेले आहेत. डिजिटल क्रांती. आणि किती 4K हाय डेफिनेशन असा कॅमेरा त्यांनी या ठिकाणी शूटिंगसाठी वापरलेला आहे. डिजिटल कॅमेरे मार्केटमध्ये आणि खूप बदल झालेले आहे कॅमेऱ्यामध्ये. आपल्याला माहित असं नाही, कोडॅक कंपनी होती बापूर्वी, सगळीकडे कॅमेरे कोडॅकचेच असायचे. फिल्म रोल कोडॅकचेच असायचे. आज कुठेच कोडॅक दिसत नाही, कारण डिजिटल क्रांती झाली आणि डिजिटलायझेशन मध्ये कोडॅकने आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतला नाही आणि कोडॅक मात्र मार्केटमधून निघून गेली कंपनी. बदल हा सर्वस्वी गरजेचा असतो. ज्यांनी बदल केले नाही ते संपलेले आहेत. आज नवीन कॅमेरे सोनी किंवा कॅनन अशा अनेक दर्जेदार कंपन्या मात्र या मार्केटमध्ये आपलं स्थान जमून आहे. पण 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावर पॅनासॉनिक ही जर सुद्धा कंपनी कॅमेरा मार्केट क्षेत्रामध्ये आलेली आहे. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावर 4 गड्यांच्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आहे. आणि षटक संपलेले 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित आव्हान 4 षटकामध्ये आता किती धावांचे आव्हान असेल? 64 धावा, 24 चेंडू आणि 64 धावा 4 खेळाडू खेळायची शिल्लक आहे. या परिस्थितीमध्ये हा सामना आलेला आहे. नोकिया मोबाईल सुद्धा आपण बघितला होता. प्रत्येकाच्या हातामध्ये जवळपास 80-90% मार्केट एका नोकिया मोबाईलचं होतं. परंतु अँड्रॉइड सॉफ्टवेअर आलं आणि नोकिया आऊट झाले. आज नोकिया क्वचितच तुम्हाला सापडेल. परंतु अलीकडे नोकिया कंपनी पुन्हा एकदा नवीन काही मोबाईल लॉन्च करते आहे. अजून कंपनी बंद झालेली नाही ती, परंतु मार्केटमधून गायब झालेली आहे. मायक्रोसॉफ्टला मध्ये नोकिया कंपनीने व्यवहार केला होता, परंतु पुन्हा नोकिया
त्यांचं ते अग्रीमेंट रद्द करून नवीन मोबाईल लॉन्च करते अलीकडे 1-2 वर्षामध्ये तुम्हाला नोकियाचे हँडसेट सुद्धा मार्केटमध्ये दिसतील. परंतु स्वतःमध्ये बदल केला नाही तर काय होतं पहा, असं तुम्हाला नामशेष व्हावं लागतं. त्यामुळं बदल हा खूप महत्वाचा आहे. जसं काळ बदलेल त्याप्रकारे तुम्ही ऍडजस्टमेंट केली पाहिजे. आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला पदोपदी पावलं ऍडजस्टमेंट करायला लागते. एखाद्याचं लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, ऍडजस्टमेंट शिवाय पर्याय नाही. आणि हा चेंडू एक खणखणीत फटका, सनसनी षटका. खरं तर 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाने षटकार ठोकणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. राहुल शिवेकर आणि योगेश शिवेकर ही जोडी मैदानामध्ये. राहुल शिवेकरने ठोकलेला षटकार 41 धावा धावपलकावरती आहे. खूप लांब अंतर धावायचं आहे. HMT ही कंपनी आपण घड्याळ म्हटलं की HMT. आज HMT हात घड्याळ कोणाच्या हातामध्ये सुद्धा दिसतात. असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत मार्केटमध्ये. तुम्ही जर स्वतःमध्ये बदल केला नाही तर नामशेष व्हावं लागतं. अनेक प्राण्यांनी सुद्धा पहा बदलला आणि फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेटचा शिकार. थेट एस्टनसोबत चेंडू पायाने अडवला आणि पहा राहुल शिवेकर बाद षटकार ठोकून त्यानं नक्कीच आक्रमक केलं येणारे स्पष्ट केले होते. पण तीच आक्रमकता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 67 रन टू रिक्वायर्ड टू विन. आणि चेंडू शिल्लक असणार आहे 22 चेंडू, बरोबर ना? 22 चेंडू मध्ये 57 धावा. तसं पाहिलं तर आता ह्याला होणार नाही असं कोणी म्हणणार नाही, कारण या मैदानामध्ये 12 चेंडू मध्ये 63 धावा पटकावलेल्या आहेत शेवटच्या. या मैदानामध्ये लागोपाठ 7 षटकार ठोकले गेलेले आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये 9 षटकार ठोकले गेलेले आहेत. हो 9 नाही 10 षटकार ठोकले गेले आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये 10 षटकार या मैदानामध्ये ठोकले गेले. इतिहास सांगतोय. हो क्लीन बोल्ड आणि प्रदीप नाईक अर्थात डॉन. इथं 2 पोलीस अधिकारी गोलंदाजी करतायत. गणेश वाडेकर आणि प्रदीप नाईक या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षरशः हैराण करून टाकलेला आहे. धावफलकावरती 41 धावा आणि 8 गडी बाद 41 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही पहा पूर्वी तुम्ही पिक्चर बघितला असेल. पिक्चर मध्ये काय होतं, एखादा हिरो किंवा जो विलन असेल किंवा एखादा गुन्हेगार असेल तो त्याला पोलिसांनी असं घेरलेलं असतं आणि मग पोलीस एखादा असं छोटा माईक घेऊन सांगतात आम्ही तुला घेरलेला आहे सगळ्या बाजूने, तू एकतर शस्त्र खाली ठेवून शरण ये आणि बाहेर ये असं ती घोषणा करतात पोलीस चित्रपटामध्ये. प्रत्यक्षात माहित नाही आपल्याला, पण इथं या 2 पोलिसांनी तसेच केलेले पहा. त्या पोलिसांसमोर अक्षरशः नांगी टाकलेली आहे, शरणागती पत्करलेली आहे. विकासणारा पानमन स्पोर्ट्स फाउंडेशननं या मैदानामध्ये डाव्या बाहेर टाकलेला चेंडू वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावपलकावरती येते. 42 धावा 8 गडी बाद 42 धावा. शेवटची 2 गडी फक्त शिल्लक आहे. धावपलकावरती आहेत 42 धावा. शेवटचे 2 गडी फक्त शिल्लक आहे. आणि प्रतिकार मैदानामध्ये सुरू आहे. 1 धाव या ठिकाणी मिळाली. पकड मजबूत आहे आणि ही मजबूत पकड नक्कीच सैल होणार नाही. एवढी मजबूत पकड बनवलेली आहे या सामन्यावरती. सरपंच संतोष भाऊ मांडेकर पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण संघटना यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच सरस ठरतो आहे. प्रत्येक संघ आपण पाहतो की आपल्या घरच्या मैदानावरती कधी सरसच कामगिरी करतात. परदेशामध्ये आपण पाहत असतो की भारतीय संघटनेचं आपण वातावरण पाहतो. अलीकडं गेल्या काही वर्षांमध्ये
मिडास्टर्स महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांनी परदेशातल्या भूमीवरती सुद्धा विजय मिळवलेला आहे. पूर्वी भारताला परदेशातल्या भूमीवरती विजय मिळवायचा नाही. 1932 साली भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धावफलकावरती आपण 1932 साली 1926 साली खरं तर भारताला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, परंतु पहिला आंतरराष्ट्रीय सामना भारताने इंग्लंडमध्ये 1932 साली खेळला. त्यानंतर पहिला विजय मिळवण्यासाठी तब्बल 20 वर्ष वाट बघायला लागली होती. 1952 साली विजय हजारेच्या नेतृत्वाखाली आपण चेन्नईला इंग्लंडला 202 धावांनी पराभूत केलं होतं. तो पहिला विजय होता. 20 वर्षानंतर तब्बल यावरून संघर्ष किती केला असेल भारतीय संघाने ते आपण पाहू शकतो. आजही नवीन येणाऱ्या संघाची तशीच अवस्था आहे क्रिकेटमध्ये. धावफलकावर आपण पाहिजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावांची गरज आहे. एखाद्या गोष्टीमध्ये यश संपादन करण्यासाठी किती कष्ट सहन करावे लागतात पहा, परंतु एकदा का आपण ती उंची गाठली तर मात्र बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातात. 18 चेंडूमध्ये 48 धावा आहेत ना, 50 धावांची गरज आहे. 48 रन ऑन स्कोर बोर्ड. तर विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे, 50 धावांची गरज आहे. तुम्हाला माहित असेल की एखादा उपग्रह ज्यावेळेस आपण आकाशामध्ये सोडतो, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत त्याला प्रचंड एनर्जी द्यावी लागते, प्रचंड एनर्जी. आणि एकदा का तो गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेला की तिथून मात्र त्याला एनर्जीची गरज नाही. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा करतात, पण 6व्या षटकामध्ये तो फक्त सनलाईट सूर्यप्रकाशाच्या जोरावर स्वतःची ऊर्जा करतो आणि तो पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमध्ये तो मार्गस्थ होतो. पृथ्वीला प्रदक्षिणा तो उपग्रह तिथं मारतो, त्यावेळेस त्याला मोठ्या एनर्जीची गरज नसते. परंतु पृथ्वीतून जमिनीवरून तो जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत प्रचंड एनर्जी आहे. आणि प्रत्येक माणसाला तशीच परिस्थिती आहे. एखाद्या गोष्टीमध्ये यश संपादन करेपर्यंत त्या माणसाला प्रचंड कष्ट करावे लागतात, प्रचंड संघर्ष करावा लागतो. यावेळेस हा खडखडीत फटका योगेश शिवेकरच्या बॅटमधून निघालेला हा षटकार, बजरंग जाधवला ठोकलेला षटकार. आतापर्यंत जे 2 षटकार ठोकलेले आहेत शिवेच्या खेळाडूंनी, अर्थात विकास नाना पांडव स्पोर्ट्स फाउंडेशन, दोन्ही षटकार बजरंग जाधवलाच ठोकलेले आहेत. 1 चौकार आणि 2 षटकार बजरंग जाधव, एक प्रनिल मोरेने ठोकला होता, एक योगेश शिवेकरने ठोकलेला आहे. बजरंग जाधव थोडासा महागडा ठेवतो इतर गोलंदाजांच्या तुलनेमध्ये. संघनायक आहे, संघाचा नेता, आता जहाजाचा कॅप्टन जर जहाज बोलत असेल तर, परंतु जहाज वापरणारा नावाडी तिथेच असतो. संघनायकाने आता मात्र आपत्ती चेंडू टाकलेला आहे. एखादं जहाज जर जहाजाला सापडलेलं असतं ना, तर जहाजातून शेवटचा बाहेर पडणारा कोण असतो तो जहाजाचा कॅप्टन असतो. त्याची जबाबदारी असते की जहाजावरचा प्रत्येक व्यक्ती किंवा जहाजावरची प्रत्येक वस्तू सुरक्षित बाहेर पोहोचवणं, आणि स्वतः त्याची जबाबदारी असते. एवढी कॅप्टनची जबाबदारी असते, संघनायकाची, नेत्याची तेवढी जबाबदारी असते. आणि म्हणून नेता खूप महत्वाचा आहे. दुसरा षटकार बजरंग जाधवला. अजून 38 धावांची गरज आहे. मला वाटतं 2 पावलांनी विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. 8 वाटेनं, रान वाटेनं, चोर वाटेनं का होईना, परंतु यश गाठायचंच. संघनायक योगेश शिवेकर मैदानाच्या समोर आहे. आणि मी म्हणलो होतो की संघनायक, नेता हा किती महत्वाचा असतो पहा. जोपर्यंत शेवटचा, पुन्हा एकदा योगेश 6 चेंडू, 1 टप्पा घेतो, चेंडू सीमारेषे बाहेर, खडखडीत चौकार.
विजयाचं बिगुल या ठिकाणी वाजले बा. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट सुरू आहे. धावपलकावरती 64 धावा. एक संघनायक दुसऱ्या संघनायकासाठी एका संघनायकावरती प्रचंड हल्ला होतोय तर दुसरा संघनायक दुसऱ्या बाजूने पेटून हल्ला करतोय. लढाऊ वृत्ती आपण पाहतो. शेवटचा श्वास जोपर्यंत आहे, रक्ताचा थेंब शेवटचा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत योद्धा हा लढत असतो आणि नेत्याची जबाबदारी तर तीच आहे. नेतृत्व एका पिढीत तयार होत नाही, अनेक पिढ्या खर्च कराव्या लागतात नेतृत्वासाठी. छत्रपती शिवरायांसारखे नेतृत्व आपल्याला लाभलं आणि म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. नेता निर्माण करण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागतात आणि पहा योगेश शिवेकर सारखे एक बुलंद नेतृत्व. चेंडू आकाशामध्ये आणि पाय चेंडूच्या खाली संघनायक बजरंग जाधव नेता पडला. धावपलकावरती 64 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावपलकावरती 64 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. योगेश शिवेकरनं 2 षटकार 1 चौकार खेचत थोडस आशा जिवंत केल्या होत्या परंतु तो बाद झाल्यानंतर त्या आशांवरती पुन्हा एकदा पाणी फिरले. शेवटची जोडी मैदानामध्ये 34 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहे. अजूनही शक्यता नक्कीच नाकारता येत नाही आणि हा चेंडू निर्धाव. कारण क्रिकेट एक असा खेळ जगाच्या पाठीवरचा ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. या खेळामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगतो. सचिन तेंडुलकरला सुद्धा पत्रकारांनी एकदा प्रश्न विचारला होता की पराभव होत असताना नक्की तुझ्या मनाची अवस्था काय असते. त्याने सांगितलं की पराभव मी कधीच स्वीकारत नाही, मला पराभव कधीच मान्य नसतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू आहे तोपर्यंत लढण्याची किंवा जिंकण्याची उमेद कायम असते. आणि क्रिकेटच्या खेळाडू नक्कीच या मैदानामध्ये देखील तोच दृष्टिकोन ठेवून समोर आहे. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये आव्हान पाहिलं तर 12 चेंडू 34 धावा पूर्ण झालेल्या आहेत किंवा कित्येकांनी एका षटकामध्ये 32-34 धावा टाकलेल्या आहेत. आज बघायचं या 12 चेंडू 34 धावा शेवटच्या जोडीला शक्य होत आहेत ते काय. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की 11 क्रमांकापर्यंत फलंदाज असतात आणि त्यामुळे कोणताही फलंदाज कोणत्याही क्रमांकावरती येऊन ताबडतोब फलंदाजी करू शकतो आणि आपल्या संघाला जिंकून देण्याची ताकद ठेवू शकतो, क्षमता ठेवू शकतो. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अनेक दानशूर मंडळींनी आपल्याला मदत केलेली आहे. पण हे जो टी शर्ट सौजन्य दिलेले आहे सुभाष ज्ञानोबा मांडेकर, संघटक खेड तालुका शिवसेना माजी सरपंच आंबेठाण. स्टंप बॉल बॅट सौजन्य मंगेश ज्ञानोबा मांडेकर, राजपुत्र हॉटेल आंबेठाण. या मंडळीचे आपण अभिनंदन करूया. दावेलीचा बाहेर वाईट चेंडू टाकलेला यामध्ये प्रदीप नायने अर्थात डॉन पोलीस अधिकारी असलेले डॉन गोलंदाजी करतायत. मेडल सौजन्य विशालराव बबनराव घाटे, शाखा प्रमुख आंबेठाण. मैदान व्यवस्था दीपकराव बबनराव पडवळ, उद्योजक. 4 संघांना टी शर्ट, आज जे टी शर्ट आपल्याला दिसत आहेत ते पप्पूशेठ खांडेबारा, अध्यक्ष पप्पूशेठ खांडेबारा स्पोर्ट्स फाउंडेशन. वैयक्तिक बक्षीस माणिकशेठ कदम, माजी उपसभापती पंचायत समिती खेड यांच्यातर्फे सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच साठी बक्षीस आहे. तर अपील केले आणि अपील या ठिकाणी पंत फेटाळून लावतायत. केव्हाही संघाचा डाव अटकला जाऊ शकतो. झाली काय ओके हॅलो मॅच पुढे कंटिन्यू होईल. धाव बंदावर जाईल 65 धावा. फुल टप्प्याचा चेंडू यावेळेस फुल टॉस होता आणि खेळला आहे. लॉंगॉनला 1 धाव या ठिकाणी मिळाली. शेवटची जोडी मैदानामध्ये खूप कधी हा डोलारा मात्र कोसळू शकतो.
परंतु हे शेवटची जोडी मैदानामध्ये काय कमाल करते हे आपल्याला बघायचंय. नंदुशेठ लांगे आपण उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना आपण खेळवणार आहोत आणि विनंती आहे केसीसी रायगड संघाचा संघनायक आपण संपर्क करा. केसीसी रायगड या ठिकाणी या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतो. तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकाचं 21,000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 10,000 रुपयासाठी हा सामना आहे, त्यामुळे सामना खेळणं गरजेचं आहे. संघनायक केसीसी रायगड आपण या आणि या सामन्यातला पराभूत संघाचा संघनायक सामना संपल्यानंतर देईल, कारण अजूनही सामना संपलेला नाही. सामना कधी फिरू शकतो, सामन्याचं पारडं कधी बदलू शकतो. आपल्याला माहित आहे क्रिकेट सामन्याचा इतिहास माहित आहे, क्रिकेटची अनिश्चितता आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे आपण कोणतीही भविष्यवाणी करणार नाही. धावफलकावरती आहेत 70 धावा, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा आहेत. विजयासाठी 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. शेवटच्या चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये अमर गोरेच्या हातामध्ये चेंडू यावेळेस सोपवला. 6 चेंडू आणि 28 धावा शेवटची जोडी मैदानामध्ये. यावेळेस खूप मोठा फटका आहे. ग्राउंड शॉट खेळायला कव्हर लागते प्रेक्षकांनी. त्यामुळे जाधव चेंडू आढळून फेकेल तर 5 एष्ट्याचं उद्ध्वस्त केल्यात आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 26 धावा. अजूनही प्रतिकार सुरू आहे. 5 चेंडू आणि 26 धावा धावफलकावर जोपर्यंत शेवटचा गडी. धावाची संधी या ठिकाणी गमावलेली. युद्धाच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण पाहतो की भारताचं सैन्य सुद्धा इंग्लंडच्या बाजूने सहभागी झालं होतं. जर्मनी विरुद्ध हे प्रमुख देश खरं तर युद्धामध्ये सहभागी होत असताना त्या युद्धामध्ये एका तुकडीवरती, भारतीयांच्या तुकडीवरती प्रचंड हल्ला झाला होता आणि भारतीय तुकडीतला जो स्वयंपाकी होता आपलं सैन्य मागे हटते हे बघून त्याने सुद्धा हातामध्ये बंदूक घेतल्याने तो सुद्धा लढायला उतरला होता. असे काही किस्से तुम्हाला ऐकायला मिळाले असतील किंवा वाचले असतील. आपण युद्धाच्या बातम्या अशा सुरक्षाने रम्य असतात ऐकायला, परंतु प्रत्यक्षात भयानक युद्ध असतं. शेवटचं षटक जरी मैदानामध्ये तरी सुद्धा प्रचंड प्रतिकार आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. तर षटकारांची इथे गरज होती, परंतु चौकार ठोकले जात आहेत. शेवटच्या षटकातील फक्त 1 चेंडू आता शिल्लक आहे. विजयावरती शिक्कामोर्तब करायचे. 77 धावा धावफलकावरती आहे आणि हा षटकार उशिरा का होईना परंतु षटकार ठोकून सामना संपवलाय. धावफलकावरती 83 धावा आणि जवळ आलेल्या दीपक शिवेकर चला.